छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, आई भवानीच्या आशीर्वादाने, पक्षाच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा आमदार झालो. महाराजांचं आणि माझ्या कार्यकर्त्यांचं दर्शन घेण्यासाठी मी या समुद्र तटावरती आलेलो आहे. आता महाराजांना आदरांजली म्हणून आमचे विकी तोरसकर, आमचा दोंडी चिंदरकर, आमचे सगळीच मंडळी, माझे सगळे कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर त्यांना असं वाटलं की प्रमोद जठारांनी आपल्या आमदारकीचा सुरुवातीचा निधी महाराजांच्या चरणाशी अर्पण करावा. आता हा निधी अर्पण करताना तो कशा प्रकारे अर्पण करावा म्हणून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी बोललो. तेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की इथे लाईट अँड साऊंडचा संध्याकाळी दर 1 तासाने 7, 8, 9, 10 अंधार पडल्यानंतर असा लाईट अँड साऊंडचा शो व्हावा आणि तो शो करण्याचा जर केला तर इथला फुटबॉल वाढेल, लोक येतील आणि तुमचं मालवण पुन्हा एकदा गजबजून जाईल शिवाजी महाराजांच्या छत्रपतींच्या घोषणाने. आता यासाठी आपले मुंबईचे आमचे मित्र आहेत त्यांना मी मुद्दाम इकडे घेऊन आलेलो आहे. याने जगातले फार मोठे लेझर शोज लाईट अँड साऊंड फार मोठ्या जगातल्या आणि भागात केले. एवढंच नाही, ते स्वतःहून सांगतील सरकारबरोबर अनेक ठिकाणची कामं त्यांनी केलेली आहेत. योगायोगाने ते माझे मित्र आहेत, मुंबईत राहतात. पुढे मी त्यांना म्हटलं मुद्दामून या, बघा आणि पुढच्या महिन्याभरामध्ये 8 दिवसांत आम्हाला त्या ठिकाणी प्रस्ताव द्या. ते आमच्या ताई तोरसकर ताई त्यांना एक स्क्रिप्ट देणार आहे की ते काय स्क्रिप्ट असावं म्हणून सकाळपासून या सगळ्या कार्यकर्त्यांची त्यांनी चर्चा केली आणि असं एखादं छान स्क्रिप्ट लाईट अँड साऊंडचं असं करावं. 10 ते 15 मिनिटाचं तो स्क्रिप्ट असेल, शो असेल, परंतु दर 1 तासाने व्हावा आणि इथल्या जनतेला जे पर्यटक येत आहेत ते या ठिकाणी यावे. देश विदेशातले पर्यटक आपल्या या मालवणच्या समुद्रकिनारे यावेत. हीच बाबांनो एक आदरांजली, एक भावना म्हणून या ठिकाणी आलेलो आहे.